बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे अण्णाभाऊंच्या कथेचे वारसदार या सदरामध्ये लेखक अशोक रास्ते लिखित कथा परिवर्तन. डोंगराच्या कुशीत शहरापासून थोड्याच अंतरावर वसलेलं एक छोटंसं खेडेगाव, नाव येडगाव. गावातली माणसं तशी साधीसुधीच, आपापल्या कामात मग्न. गावात कुळस्वामीचं खंडोबाचं मंदिर, लक्ष्मीचं मंदिर अशी अजून 2-4 मंदिरं. गावातील बायाबापड्यांना सणासुदीला, गावच्या यात्रेला भक्तिभावानं हात जोडण्यासाठी ही गावाची जणू तीर्थक्षेत्रच. गावाच्या मध्यभागी चावडीसमोर पिंपळाचं झाड, त्याला पार. त्या पारावर 4 म्हातारी माणसं आणि समोरच जीके हायस्कूल. हायस्कूलचे मुख्याध्यापक दिनकर पाटील फार शिस्तीचे वाटायचे. मिलिटरीत भरती होण्याचं सोडून उगीचच मास्तर झाले. संस्था प्रमुखाचा नात्यातला माणूस म्हणून गावात वजन. शिक्षणात कमी पण इतर कामात व्यस्त. शाळेविषयी फार चिंता करतात असं वाटायचं. त्यांच्याबरोबर स्टाफमध्ये विरुद्ध स्वभावाचे देशमुख सर, प्रेमळ आणि संवेदनशील. मुलांच्या मध्ये देव मानणारे, सर्वांना शिक्षण मिळालंच पाहिजे असं मानणारे एक व्यक्तिमत्व. मुलांचे आवडते सर. आज कर्मवीर भाऊराव अण्णांची जयंती होती. मुख्याध्यापकांनी संस्था प्रमुखांना अध्यक्ष म्हणून बोलावलं होतं. संस्थापक शिलेदार साहेब तशी बडी आसामी. नावावर कारखाना, सोसायटी, दूध डेअरी, हायस्कूल, पतसंस्था असा त्यांचा सामाजिक प्रपंच व ही प्रॉपर्टी कशी वाढवता येईल याकडे त्यांचा जास्त कल. मुख्याध्यापकाने आपल्या भाषणास सुरुवात केली. कर्मवीर भाऊराव अण्णांनी रयत शिक्षण संस्था स्थापन केली. तळागाळातील सर्वसामान्य गरीब मुलांना शिक्षण मिळावं म्हणून स्वतः गावोगाव फिरून सर्व जाती धर्माची मुलं एकत्रित केली आणि त्यांना शिकवलं, मोठं केलं. ते खरे शिक्षण सम्राट, शिक्षण प्रेमी. विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवल्या. तेवढ्यात मुख्याध्यापकांना गेटमधून देशमुख सर एका मुलाला आणि मुलीला घेऊन येताना दिसले. तसे एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो असं त्यांनी म्हणता टाळ्यांचा कडकडाट झाला आणि मुख्याध्यापक खुर्चीत बसले. शिरोटे सरांनी आभार मानले आणि कार्यक्रम संपला. सर्वजण मुख्याध्यापकाच्या ऑफिसमध्ये गेले. शिपायांनी चहा आणून दिला. त्यावेळी संस्थापक शिलेदार यांना उद्देशून देशमुख सर म्हणाले, साहेब यायला उशीर झाला पण कामच. त्यांचं वाक्य मध्येच तोडत शिलेदार म्हणाले, आम्ही तुम्हाला काय म्हटलंय का? देशमुख सर म्हणाले, आज कर्मवीर भाऊराव जयंती निमित्त आपण 2 मुलांना इयत्ता 5वीच्या वर्गात दाखल करीत आहोत. मुख्याध्यापक म्हणाले, वाह, फारच छान. देशमुख सरांनी मुख्याध्यापकांकडे पाहिले आणि म्हणाले, सर एक मुलगा पारधी समाजाचा आहे तर दुसरी मुलगी डोंबारी समाजाची आहे. शाळेचं वाटोळं करायचं ठरवलंय काय? मुख्याध्यापक म्हणाले, वाटोळं कसं होणार? या ज्ञान मंदिरात एखाद्याचं भविष्य घडणार आहे, त्यांचं काय? माझ्या भविष्याचं काय? अशी पोरं शाळेत येऊन काय दिवे लावणार आहेत? शाळेची गुणवत्ता टिकवायची असेल तर अशी मुलं शाळेत नकोत. हे बघा पाटील सर, देशमुख सरांचं बरोबर आहे. सर्वसामान्य मुलांना शिक्षण मिळालंच पाहिजे. शिलेदार साहेबांनी देशमुख सरांची बाजू घेतली. देशमुख सरांनी मुख्याध्यापकांकडे पाहत म्हटलं, RTE ॲक्ट नुसार 6 ते 14 वयोगटातील मुलांना सक्तीचं शिक्षण आणि तेही मोफत मिळालं पाहिजे. तसेच शालाबाह्य विद्यार्थी शाळेत आले पाहिजेत. ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं, मग तर झालं. तरीही शिलेदार साहेब खुर्चीतून उठत म्हणाले, चला तर मग, आज कारखान्याची मीटिंग आहे, गेलं पाहिजे. सर्वजण उठतात व त्यांना निरोप देण्यासाठी बाहेर येतात. शिलेदार साहेब गाडीत बसून निघून जातात.
सर्वजण वर्गात जातात. देशमुख सर गौरा आणि मनोजला घेऊन वर्गात जातात. मुलांची ओळख करून देतात. मनोजला आणि गौराला अवघडल्यासारखं वाटतं. मन्या हा गावाबाहेरच्या पालामध्ये आपले आई वडील व चुलते असे मिळून 5-6 कुटुंब राहत असतील. दारिद्र्याच्या चिखलात लोळणारा हा समाज, ना संस्कृती ना शिक्षण. कुठंतरी 4 घरं मागून पोट भरायचं, दिवसभर हुंदडायचं आणि पक्षी प्राणी मारून प्रसंगी पोटासाठी कुठंतरी मक्याची कणसं, कुणाच्या दारातील वाळत घातलेलं धान्य याची चोरी करायची. केवळ पोट भरण्यासाठी, पोटासाठी केलेली मुळात चोरी नसतेच. अशा या मन्याला देशमुख सरांनी शाळेत आणला होता. त्याची फाटकी चड्डी, फाटका अंगरखा, विस्कटलेले केस, एका पायात स्लीपर तर दुसऱ्या पायात चप्पल, अशा अवतारात त्यानं प्रवेश केल्यावर बरीच मुलं मुली त्याच्याकडे पाहून हसू लागले. मन्याला शाळा म्हणजे सर्व काही नवीन होतं. परंतु खिशात गलोल ठेवल्यामुळे दुपारच्या सुट्टीत शालेय पोषण आहाराचा भात भरपेट खाऊन त्यानं शाळेच्या समोरील झाडावर कावळा टिपला. झालं, सर्व शाळा गोळा झाली. मन्यानं कावळा मारला, मन्यानं कावळा मारला अशी बातमी मुख्याध्यापकांकडे गेली. सर्व स्टाफ आणि देशमुख सर झाडाखाली गोळा झाले. मन्या मात्र काहीच झालं नाही अशा आविर्भावात. कावळ्याच्या पायाला थोडी जखम झाली होती. कावळा लंगडत होता. देशमुख सरांनी कावळ्याला जवळ घेतलं. शोभा मॅडमनी त्याच्या पायाला पट्टी बांधली. सरांनी कावळ्याला सोडून दिलं. कावळा उडून गेला. मुख्याध्यापकांनी मन्याला ऑफिसमध्ये बोलावलं व देशमुख सरांना उद्देशून म्हणाले, देशमुख सर, आज याने कावळा टिपला. उद्या एखाद्या विद्यार्थ्याला किंवा तुम्हाला आम्हाला टिपलं तर काय करायचं? देशमुख सर म्हणाले, मी मन्याला समजावून सांगतो. नंतर मन्याला ते म्हणाले, मन्या, प्राण्यावर पक्ष्यावर दया करावी, त्यांची हिंसा करू नये, त्यांना मारू नये. आपणाला जसा त्रास होतो तसा त्यांनाही होतो. असं म्हणून देशमुख सरांनी त्याच्या हातातून गलोल घेतली. मन्या म्हणाला, नाही, असं पुन्हा करणार नाही. एवढ्यात मुलींचा गलका ऐकू आला. काही मुलींनी गौराला धरून ऑफिसमध्ये आणलं. त्यातील एक मुलगी रडत रडत म्हणाली, बघा सर, मला हिनं माझं केस धरून मारलं. सर, मला ती डोंबारीची पोरगी म्हणून चिडवतीया. देशमुख सरांनी दोघींनाही समजावून सांगितलं. मुख्याध्यापक चिंताग्रस्त नजरेने पाहत म्हणाले, देशमुख सर, पाणी डोक्यावरनं चाललंय. पालक काय म्हणतील? जिला गौरानं मारलं ती मुलगी सरपंचाची आहे. देशमुख सरांनी मी त्यांना समजावून सांगतो अशी हमी दिली. शिपायानं बेल दिली. शाळेतील मुलं घरट्यातून चिमण्या बाहेर पडाव्यात तशी वर्गाबाहेर येऊन पळतच घराकडे सुटली. असं एक ना अनेक प्रसंग. दररोज काहीतरी मन्या व गौराची तक्रार होत असे. बऱ्यापैकी समाजात वावरणाऱ्या मुलांच्या मध्ये ही मुलं म्हणजे कळपात लांडगा सोडल्यासारखी वाटत होती. सगळी मुलं मुली त्यांच्याकडे वेगळ्या नजरेनं पाहत होती. समायोजन होतच नव्हतं, पण देशमुख सर त्यांना सावरून घेत होते. त्यात गणपतराव डोईफळे म्हणजे एक डोकेदुखी झाली होती. त्यांचा मुलगा ऋत्विक हा तसा बुद्धीनं बऱ्यापैकी होता, पण गणपतरावांना आपला मुलगा इंजिनियर झालाच पाहिजे असं वाटत होतं. या वेड्या हट्टानं पेटून कामधंदा सोडून तो पोराच्या मागे लागला होता. एके दिवशी ऋत्विकला छडीनं मारतच त्याने ऑफिसमध्ये प्रवेश केला. मुख्याध्यापक अवाक झाले. ते गणपतरावाला म्हणाले, काय हे गणपतराव, मुलांना मारायचं नाही असा नियम आहे? तो तुम्हाला आहे हो, आम्हा पालकांना नाही. कार्टा अभ्यास म्हणून घरात करत नाही, सारखं डबा घेतंय आणि वाजवतंय. काय सांगताय? मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. उद्या अजय अतुल सारखा संगीतकार होईल. अहो सर, याला संगीतकार नाही, इंजिनियर बनवायचा, इंजिनियर. शेवटी एकच सांगतो, जर याच्या अभ्यासात प्रगती दिसली नाही तर शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार करीन. मी शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष आहे, लक्षात असू द्या.
मी तशा सूचना सर्व शिक्षकांना दिल्या आहेत. सूचना देऊन काय होत नाही, प्रत्यक्ष कृती ॲक्शन पाहिजे. ठीक आहे अध्यक्ष. पुन्हा एक छडी आपल्या मुलाच्या पायावर मारित तो म्हणाला, कार्ट्या, इंजिनियर व्हायचं आहे, इंजिनियर, लक्षात ठेव. गणपतराव ऑफिस बाहेर जाताच ऋत्विक देशमुख सरांच्या वर्गाकडे पळाला. देशमुख सरांना गणपतरावांचा लाडका मुलगा ऋत्विक, मन्या व गौरा यांचा खूप त्रास होत होता, पण ते आनंदाने स्वीकारित होते. त्यांच्यातील एखादं कौशल्य शोधित होते. वर्गात मराठीचा तास रंगात आला होता. मुलं कविता ताला सुरात देशमुख सरांच्या मागे म्हणत होती. तेवढ्यात सरपंच तावातावाने देशमुख सरांच्या वर्गात आले आणि जवळजवळ ओरडलेच, तारा, हे तारा. सर्व मुली कविता थांबून सरपंचाकडे पाहू लागल्या. कोणी मारलं तुला? कोण आहे ही गौरा? सरपंचाच्या पोरीला हात कसा लावलाच म्हणतो मी. देशमुख सर, तुम्ही काय करत होता? तारा लगेच रडतच उभी राहिली. काही झालं की तिला लगेच रडू येई. रडतच ती सांगू लागली, मला या गौरानं मारलं. कुठं आहे गौरा? म्याच आहे म्हणून गौरा उभी राहिली. मला सारखी डोंबाऱ्याची पोरगी म्हणून तिची ड्युटी या. मग डोंबाऱ्याचीच आहेच नव्ह का? वेगळं काय म्हणतीय ती? गावात राहायचं आहे काय? कपाल उपटून टाकू? लगेच मुख्याध्यापक म्हणाले, पोरीचं जरा चुकलंच. तिला काय माहीत तुमची मुलगी आहे ते. आता मी वैयक्तिक लक्ष घालतो. बघा सर, माझी तारा कल्पना चावला झाली पाहिजे. चंद्रावर मंगळावरच काय, पण जितकं म्हणून ग्रह आहे ती तिथं जाऊन आली पाहिजे. यासाठी तुम्ही जरा घरी अभ्यास घेत जावा. ते तुम्ही सगळं करायचं. आम्ही पालकांनी घरात अभ्यास घेतल्यावर तुम्ही काही शाळेत झोपा काढणार? असे एक ना अनेक प्रसंग. आज तर मुख्याध्यापक मीटिंगमध्ये शोभा मॅडमनी मन्यानं माझी चक्क वेणी ओढली असं सांगितलं. बऱ्याच शिक्षकांनी तक्रारी सांगितल्या. नेहमी ब्युटी पार्लरमधून येणाऱ्या चंद्रा मॅडमनी तर मला विमान फेकून मारलं असं सांगून ते इतक्या लाजल्या की काही विचारूच नका. हे सर्व ऐकून घेतल्यावर मुख्याध्यापकांनी देशमुख सरांकडे नजर कटाक्ष टाकला. देशमुख सर म्हणाले, मी मुलांच्या वतीनं माफी मागतो. बऱ्यापैकी असणाऱ्या मुलांना आपण शिकवतोच, पण जी मुलं शाळाबाह्य आहेत, शाळा म्हणजे काय याची ज्यांना कल्पनाच नाही, अशी कितीतरी जातीतील समाजातील मुलं शाळेच्या प्रवाहात आलेली नाहीत. त्यांचं काय? तीही या देशाचे नागरिक आहेत, देशाचे भावी आधारस्तंभ आहेत. तेच आधारस्तंभ भंगार बाटल्या गोळा करू लागले, दारोदार पोटासाठी भीक मागू लागले, कागद गोळा करू लागले, बूट पॉलिश करू लागले. देशात राहूनही त्यांच्याकडे कोणाचे लक्ष नसेल तर आपल्या शिक्षणाचा, आपण शिक्षक असल्याचा काय उपयोग? या मुलांचं चूक काय? ह्यांनी या अशा समाजात जन्म घेतला की आपण आपले विचार बदलले की सर्व काही चांगलं दिसू लागेल. मुलं चुकत असतील तर त्यांना समजावून सांगूया, त्यांच्यातील कौशल्य शोधू व त्यात त्यांना मोठं करूया. कोणाची आवड खेळामध्ये, कोणाची गाण्यामध्ये, तर कोणाची वाद्य वाजवण्याची आवड असेल तो त्याचा गुण मोठा करूया. कौशल्य सुप्त गुण शोधूया व ते विकसित करूया. सर्वच मुलं इंजिनियर डॉक्टर होणार नाहीत, तसा आपण हट्टही करू नये. वर्गात ढ म्हणून ती का वाईट आहेत? अभ्यासात मागं असतील पण इतर गोष्टीत पुढं असतील. आपण शिकवताना कोण चित्र काढत असतो म्हणून तो मुलगा शिकण्यालायक नाही असं नाही. त्याला चित्रकलेची आवड आहे हे लक्षात घ्या. त्यातच त्याला विख्यात करूया. आवडीच्या क्षेत्रात नक्कीच तो नाव करेल. आजची सावित्री पोटासाठी तारेवर कसरत करीत असेल, उड्या मारत असेल, तर ज्या सावित्रीबाईंनी मुलींची पहिली शाळा काढून मुलींच्या शिक्षणाचा प्रारंभ केला त्यांना काय वाटेल? विचार करा. सर्वांनी टाळ्या वाजवल्या.
विशेषतः शोभा मॅडम आणि चंद्रा मॅडमनी. मुख्याध्यापकांनाही पटलं. कला क्रीडा शिक्षकावर अधिक जबाबदारी आहे असं सांगून त्याने आजची मुख्याध्यापक सभा संपवली. क्रीडा शिक्षक साळुंखे सरांच्या लक्षात आलं की गौरा ही चलाक आहे आणि तिला कबड्डी क्षेत्रात आवड आहे. तर मन्या हा नेमबाजी पळण्यामध्ये पटाईत आहे. तर गणपतरावांचा ऋत्विक हा वाद्य वाजवण्यामध्ये कुशल आहे. तसं त्यांनी मुख्याध्यापक व देशमुख सरांना सांगितलं. त्यांनी कबड्डी खेळाच्या वेळी लक्ष देण्यास सुरुवात केली. तर आवळे सरांनी कवायतीच्या वेळी ढोल पडघम वाजवण्यात ऋत्विकला पटाईत केलं. पण गणपतराव घरी छडी घेऊन ऋत्विकच्या समोर बसत आणि ऋत्विकच्या अभ्यासाकडे लक्ष लागत नव्हते. टीव्हीवर गाणे सुरू झाले की तो हाताने पुस्तकावरच ठेका धरायचा. त्यावर लगेच गणपतराव छडी मारायचे आणि बायकोला म्हणायचे, आओ टीव्हीचा आवाज जरा कमी करा, जरा कमी सिरियल गाणी बघितलं तर काय होईल. त्याच्या पत्नीला टीव्ही सिरियल बघायची जास्त आवड होती आणि म्हणून त्या झटक्याने म्हणाल्या, हे बघा, तुम्हाला सांगितलंय ना मला टीव्ही शिवाय जमत नाही म्हणून. नाहीतर मी माहेरी जाते, तिथं माझ्या भावानं चांगली भली मोठी LCD बसवली आहे. हे डबडं कोण बघतंय. गणपतराव गप्प बसायचे. ऋत्विक गालातल्या गालात हसायचा. गौराचं मात्र हाल होतं. तिची आई नेहमी आजारी असायची. तशातच ती कसरत करायची. गौराचा बाप लाल्या डोंबारी ढोलक वाजवायचा. त्यांचा भाऊ ताशा वाजवायचा. गौरा कसरत करायची. लोक पैसे टाकायची. कशी तरी एका दिवसाची पोटाची काळजी मिटायची. गाव गाव असा डोंबाऱ्याचा खेळ करून करून गौराची आई थकली होती. ती पुरीला जवळ घेऊन म्हणायची, पोरी गौरा, असं तारेवरचं जगणं काय खरं नाही, पण पोटाची खळगी भरायसाठी करावं लागतंय. तुला तारेवर बघितलं की जीव कसा टांगणीला लागतो. या एकुलती एक पोरगीत खाली पडलीस आणि काय झालं तर. असं म्हणून गौराची आई रडायची. आईचे अश्रू पुसत गौरा म्हणायची, आय म्या खूप शिकणार, तुझं नाव मोठं करणार. ग्वाड ग माझी पोर. असं म्हणून तिची आई तिचा मुका घ्यायची. लाल्या डोंबारी खेळ झाला की गावच्या ओढ्याला जाऊन मासं खेकडं धरून आणायचा. चांगलं तळून देशी दारू ढोसून पडायचा. दुसऱ्या दिवशी खेळासाठी ढोलक वाजवायचा. गौराच्या आईची तब्येत खालावू लागली. देशमुख सर त्यांची भेट घेऊन विचारपूस करायचे. डॉक्टरकडे घेऊन जायचे, पण फरक पडत नव्हता. एके दिवशी गौराची आई गौराला सोडून गेली. रात्र झाली. सामसूम होती. सगळीकडे अंधाराचं साम्राज्य पसरलं होतं. रातकिड्यांची किरकिर सुरू होती. लाल्या डोंबारे आपल्या एकुलत्या एका गौराला मांडीवर झोपून विचार करीत होता. गौरा गाढ झोपली होती. लाल्याचं मन सैरभैर झालं होतं. डोक्यात विचारांचं चक्र सुरू होतं. ही गौरा आता लहानाची मोठी होईल. माझं म्हातारपण सुरू होईल. हिच्या तारुण्याकडे समाजातील लांडग्यांच्या नजरा वळतील. त्या चुकीवता चुकीवता तिच्या नाकी नऊ येईल. मग हिला कुणाचा आधार. माझ्या माघारी ह्या पुरीचं काय. गौराला तिच्या झोपेतच घेऊन लाल्या उठला आणि त्या रात्रीच्या अंधारात जाऊ लागला. तो देशमुख सरांच्या घरासमोर आला. त्यानं हळूच तिला बाहेरच्या सोप्यात बोलवलं. एक वार गौराला डोळं भरून बघितलं. डोळ्यातल्या अश्रूंना मोकळी वाट करून देत तो पालाकडे आला. भावाला उठवलं. पाल काढलं. गाढवावर घोड्यावर लादलं आणि त्या रात्रीच अंधारात दिसेनासा झाला. सकाळी देशमुख सरांची पत्नी उठून बाहेर येते तर सोप्यात गौरा झोपलेली. तिनं गौराला उठवलं. गौरा, मी इथं कशी. माझं बाबा कुठं आहेत. असं विचारू लागली. देशमुख सरही बाहेर आले. तिघही मिळून गावाच्या बाहेर पालाकडे गेले तर तिथं पाल नव्हतं. आता काय करायचं. देशमुख सरांची पत्नी फारच सुस्वभावी होती. ती सरांना म्हणाली, आपल्या पोटी मूलबाळ नाही, आपलीच मुलगी म्हणून तिचा सांभाळ करूया. आणि त्या दिवसापासून गौराचे आई वडील देशमुख सर व त्यांची पत्नी झाले.
मन्याला शाळेची ओढ लागली होती. तो पळण्याच्या शर्यतीमध्ये नेमबाजीमध्ये नंबर मिळवत होता. गौरा कबड्डीमध्ये सर्व मुलींना मागे टाकत होती. तर मराठीचे सर ऋत्विककडून कवितांना चाली लावून घेत होते. पण गावकऱ्यांनी एकदा शाळा व्यवस्थापन समितीच्या मीटिंगमध्ये मुख्याध्यापकांना धारेवर धरलं. गावकरी सरळच बोलू लागले, शिक्षण चालू आहे पण ते गुणवत्तापूर्ण नाही. आज अखेर स्कॉलरशिप, स्पर्धा परीक्षा यामध्ये एकही पोरगं चमकलं नाही. दररोज आम्ही इतर शाळांच्या बातम्या वाचतोय. आमच्या गावचं कधी गुणगान व्हायचं? तर कोणी म्हणायचं, सर काहीतरी करा पण गावचं नाव कुठंतरी चमकू द्या, त्यासाठी आम्ही मदत करतो. काही जण कडक स्वभावाचे होते. ते म्हणायचे, शाळेला कुलूपच ठोका. प्रत्येकाचं म्हणणं सर्व स्टाफ ऐकून घ्यायचा. नक्कीच प्रगती होईल असं आश्वासन द्यायचा. वरिष्ठांच्या भेटी वेळोवेळी व्हायच्या. वरिष्ठ शेऱ्यावर शेरे द्यायचे. मुख्याध्यापक मिटिंगावर मिटिंगा घेऊन शिक्षकांना सूचना करायचे. एक दिवस मुख्याध्यापक देशमुख सरांना म्हणाले, सर तालुकास्तरीय स्पर्धा जवळ आल्यात, काहीतरी करा, जादा सराव घ्या, नंबर आला पाहिजे. देशमुख सरांनी सर्वांना विश्वासात घेऊन स्पर्धेविषयी सांगितलं. सर्वजण ग्राउंडवर सराव करून घेऊ लागले. मन्याला, गौराला आणि ऋत्विकला ही सुवर्ण संधी होती. मन्या पळण्याच्या शर्यतीत तर गौरा कबड्डीमध्ये आपली चुणूक दाखवू लागली. 6वी विरुद्ध 7वी ग्राउंडवर सामना रंगू लागला. 6वीचा विजय होऊ लागला. 7वीचा वर्ग मोठा असून ही मुली हरू लागल्या. संगीताची तयारी आवळे सर करून घेऊ लागले. ऋत्विक एखाद्या शास्त्रीय गायकाप्रमाणे स्वतः हार्मोनियम वाजून गाणं गाऊ लागला. तालुकास्तरीय स्पर्धेचा दिवस उगवला. तालुक्याला जायची तयारी झाली. गावातील 2 ट्रॅक्स निघाल्या. स्पर्धेसाठी गाड्या धावू लागल्या. तालुक्याच्या क्रीडा प्रबोधिनीच्या भल्या मोठ्या अंगणात स्पर्धा ठेवल्या होत्या. प्रत्येक शाळेतील संघ येत होते. मन्याला चेव चढला होता. गौरा मुलींच्या मध्ये मिसळली होती. मुलींनीही तिला स्वीकारलं होतं. सर्व खेळ मिळत होतं. क्रीडा शिक्षक, देशमुख सर, मुख्याध्यापक, चंद्रा मॅडम मुलांना सूचना देत होते. सामने सुरू झाले. मुलींचा कबड्डीचा संघ सुरू झाला. गौराने अशी काही कमाल केली, मुलींनी जर तिला पकडले तर त्यांच्यातून ती उडी मारून बाहेर पडत असे. एकदम 4-5 मुली आऊट होत. बघणारे तोंडात बोट घालत, हा काय प्रकार आहे? इकडे मन्या पळण्याच्या शर्यतीत सर्वांना मागे टाकत होता, तर ऋत्विकच्या गायनाने परीक्षक व श्रोतेवर्ग मंत्रमुग्ध झाला होता. निकाल जाहीर झाला. एडगावच्या शाळेला प्रत्येक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला होता. सर्व मुलांनी आनंद व्यक्त केला. दुसरे दिवशी शाळेत परिपाठाच्या वेळी संघाचा, विजेत्या मुलामुलींचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ग्रामस्थही उपस्थित होते. पेपरमध्ये बातमी झळकू लागली. गौराचा, मन्याचा आणि ऋत्विकच्या नावाचा जास्तीत जास्त उल्लेख करण्यात आला होता. मुख्याध्यापकांनी सर्व संघांना व शिक्षकांना बोलावून जिल्हास्तरीय स्पर्धेची तारीख सांगितली. सरावासाठी पाहिजे तेवढा वेळ घ्या, पण स्पर्धा जिंकायचीच, हा एक मताने निर्धार केला. मन्याला सर्व पोरांनी उचलून घेतलं. तो पारध्याचा आहे हे मुलं कधीच विसरली होती. पुन्हा जोमानं सराव सुरू झाला. शाळेतील तास घेऊन प्रत्येक शिक्षक आपापला वेळ देऊ लागला आणि जिल्हास्तरीय स्पर्धेचा दिवस उगवला. त्यावेळी गावकऱ्यांनी स्वतःच्या 4 व्हीलर गाड्या आणल्या होत्या. शाळेचं मैदान गावकऱ्यांनी भरून गेलं होतं. प्रत्येकाला शाळेचा अभिमान वाटत होता. जो तो प्रत्येक मुलाला सूचना देत होता. कसं जिंकायचं, कोणता डाव टाकायचा हे तंत्र देत होता. मुख्याध्यापक स्टेजवरून हे सर्व पाहत होते. त्यांच्या डोळ्यांतून आनंदाचे अश्रू वाहत होते. देशमुख सरांच्या नजरेतून हे सुटले नाही. त्यांनाही आनंद झाला. मुला मुलींची गाडी तसेच शिक्षकांची वेगळी गाडी जिल्ह्याकडे धावू लागली. स्पर्धेच्या ठिकाणी लाऊडस्पीकरवरून सूचना देण्यात येत होत्या. नावाचा, सन्मानाचा प्रश्न होता. एडगावचे सर्व विद्यार्थी गाड्यांतून उतरले. जो तो गौराकडे, मन्याकडे पाहत होता. आज जिंकायचंच या इराद्यानं जो तो वावरत होता. मुख्याध्यापक व देशमुख सर निवांत होते.
त्यांना आत्मविश्वास होता, आपला संघ जिंकणारच. शिट्टी वाजली. मुलींचा कबड्डीचा सामना सुरू झाला. गौरा विजेसारखी तळपत होती. कुठून आली, कुठं गेली काहीच कळत नव्हतं. तिचं कौशल्य पाहून विरोधी संघाची ही मुलं टाळ्या वाजवू लागली, शिट्ट्या वाजवू लागली. आणि शिक्षकही. मन्या सर्व मुलांना मागे टाकत होता, तर ऋत्विक संगीत गायन स्पर्धेमध्ये प्रथम आला होता. संघ जिंकला. सर्वांनी मन्याला, गौराला उचलून घेतलं, कौतुक केलं. स्टेजवर जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यवरांच्या हस्ते मुलांचा सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापकांचाही सत्कार करण्यात आला. त्यांना तर भरून आलं. गावकऱ्यांनी मुलांचा व शिक्षकांचाही सत्कार ठेवला होता. मुख्याध्यापकांनी मन्याचे, गौराचे व ऋत्विकचे तोंड भरून कौतुक केले. गणपतरावांनीही ऋत्विकची पाठ थोपटली. सरपंच व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांनी भाषणात सर्वांचे तोंड भरून कौतुक केले व पेपरमधील बातमी वाचून दाखवली. शेवटी म्हणाले, या जिल्ह्याच्या पेपरात आमच्या गावचं नाव छापून यावं असं आम्हा सर्व गावकऱ्यांचं म्हणणं होतं. ते शाळेनं, मुलांनी व शिक्षकांनी पूर्ण केल्याबद्दल सर्वांचं अभिनंदन. सर्वांनाच बरं वाटलं. शिक्षणाधिकाऱ्यांचं कौतुकाचं पत्रही वाचण्यात आलं व कार्यक्रम संपला. दिवसामागून दिवस जात होते. आता पुढील शिक्षणासाठी मुलांना जिल्ह्याच्या ठिकाणी पाठवायचं ठरलं. मन्या, गौरा आणि ऋत्विक यांना जिल्ह्याच्या ठिकाणी एका आमदाराने पाहिले होते की जे पूर्वी नॅशनल खेळाडू होते. त्यांनी गावकऱ्यांना विनंती केली की ही मुलं मला दत्तक द्या. त्यांच्यातील गुणांचा विकास करण्याची मला संधी द्या. मी या संधीचं सोनं करीन. आता जिल्ह्याच्या ठिकाणी आमदाराच्या कॉलेजमध्ये मुलं शिकू लागली. त्यांच्यासाठी वेगळा कोच ठेवण्यात आला. विशेष बाब म्हणजे राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून ती कॉलेजचं नाव रोशन करू लागली. बातम्यावर बातम्या येऊ लागल्या. मुलं नॅशनल खेळाडू बनली. ऋत्विकला तर लोक संगीतकार ऋत्विक कुमार गोडबोले म्हणून ओळखू लागले. मन्यानं नेमबाजीमध्ये क्रमांक मिळवले. मुलं मोठी होऊ लागली. त्यांचं नाव महाराष्ट्रामध्ये होऊ लागलं, देशात झालं. देशाच्या संघात त्यांना प्रवेश मिळाला. संघ जिंकू लागले. ते आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून चमकू लागले. त्याच्या जोडीला ते स्पर्धा परीक्षांचाही अभ्यास करू लागले. आणि एक दिवस सोन्याच्या किरणाने उगवला. गौरा DSP झाली होती, तर मन्या कलेक्टर झाला होता. ऋत्विकनं संगीतकार म्हणून नाव कमविलं होतं. त्याचे परदेशातही कार्यक्रम झाले होते. त्यांची वेळ घेऊन एडगावच्या ग्रामस्थांनी त्या तिघांचा सत्कार ठेवला होता. मुख्याध्यापक देशमुख सर रिटायर झाले होते. वयस्कर झाले होते. केस पिकले होते. डोळ्याला चष्मा लागलेला होता. हातात काठी आली होती. कार्यक्रम सुरू होता. त्यावेळी या तिघांना ज्यांनी घडवले त्या देशमुख सरांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी देशमुख सर म्हणाले, ही मुलं अभ्यासात मागे ढ म्हणून यांच्याकडे दुर्लक्ष केलं असतं तर ही मुलं आज लाल दिव्याच्या गाडीतून गावात आली नसती. त्यांच्यातला गुण हेरला, आवड हेरली व त्यांना त्यातच प्रोत्साहन दिलं आणि मग हा दिवस पाहायला मिळाला. आज अशाच प्रकारचं शिक्षण दिलं पाहिजे. कौशल्याधिष्ठित, त्यामुळं माणूस घडतो. टाळ्यांचा गजरा ते खाली बसले. मुख्याध्यापकांना तर रडू आले. ते म्हणाले, मी यांना वर्गातून, शाळेतून काढून टाका अशी सूचना देशमुख सरांना दिली होती. फक्त गुणवत्ता म्हणून शाळा व पालकांनी मुलांच्या मागे न लागता त्यांच्यातील सुप्त गुणांना ओळखून त्यांचा विकास केला पाहिजे. माझा सत्कार ठेवला त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. सत्काराला उत्तर देताना जिल्हाधिकारी मनोज कुमार अवघडे यांनी आपल्या भाषणात सांगितलं, माझा शाळेचा पहिला दिवस. आजही ते झाड आहे की ज्या झाडावर बसलेल्या कावळ्यास मी गलोलीनं जखमी केलं होतं. माझ्यातील खेळाविषयीची आवड व रानोमाळ भटकण्याची सवय, डोंगर दऱ्यात पळत जाणं मला काहीच वाटायचं नाही. सरांनी हेच ओळखलं व तसं मार्गदर्शन केलं आणि त्यामुळेच आज मी घडलो.
सरांचे ऋण मी कधीही विसरू शकत नाही. कारण माझ्या आई वडिलांसमोर हात जोडून मला शाळेत पाठवण्याविषयी विनंती केली होती. आहेत का असे सर आज? आहेत? पाहिजेत, पाहिजेत. तरच माझ्यासारखी शाळेच्या बाहेर असणारी मुलं शिक्षणाच्या प्रवाहात येणार आहेत. असं म्हणून देशमुख सरांच्या पायांचं दर्शन मनोजनं घेतलं. टाळ्यांचा कडकडाट झाला. गौराने तर प्रथम सरांचं दर्शन घेऊनच भाषणास सुरुवात केली. तीही म्हणाली, हे माझं फुललेलं नशीब बघण्यासाठी आई पाहिजे होती, पण ती उणीव देशमुख सर व बाईंनी मला कधीच जाणवू दिली नाही. एक डोंबारेची पोर DSP बनते, आश्चर्य आहे. पण हे घडविलं देशमुख सर, ही शाळा व गावकऱ्यांनी. या मातीत मी लहानाची मोठी झाले. याच मातीनं तसंच त्यावेळच्या सहकारी मुलींनी मला घडविलं. मी खरंच सर्वांची ऋणी आहे. या गावच्या विकासासाठी तसेच शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी आम्ही काही योजना आखत आहोत. त्यांची राहण्याची, जेवणाची मोफत सोय कशी होईल यासाठी अजन्म आम्ही प्रयत्न करणार आहोत. ज्यांनी आम्हास घडवले ते धन्य गुरुजी. डोळे पुशीतच ती खाली बसली. यानंतर ऋत्विक उभा राहताच टाळ्यांचा गजर झाला. एक संगीतकार, संपूर्ण जगाला वेड लावणारा ऋत्विक अशी ओळख करून देताच वयस्कर गणपतरावांच्या डोळ्यात पाणी आलं. उगीच मी हट्ट करीत होतो. तो हळूच पुटपुटला सुद्धा. त्यापूर्वी सरपंच उभे राहिले व म्हणाले, खरंच ही शाळा फार मोठी आहे. हिला परंपरा आहे. ही परंपरा शाळेतील नवीन शिक्षकांनी जपावी. आज माझी तारा, माझी मुलगी टाटा संशोधन केंद्रात शास्त्रज्ञ म्हणून काम करीत आहे. आम्हाला या गावाला काय दिलं नाही या शाळेनं? खरी संपत्ती ही चांगली संतती असते आणि तीच या देशाचा आधार असते. असे देशाचे उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी या शाळेनं मोठं योगदान दिलं आहे. इथं पाया घडला म्हणून विद्यार्थ्यांची इमारत तीही कणखर अशी उभी राहिली. याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. आज माझ्या मुलीला काही कामानिमित्त येता आलं नाही, त्याबद्दल क्षमस्व. ऋत्विक समोर हार्मोनियम आणून ठेवण्यात आले. ऋत्विक सत्काराला उत्तर देताना म्हणाला, आज माझे वडील माझ्यासमोर बसले आहेत. त्यांच्या हातातील छडी आजही दिसते, पण छडीचा धाक दाखवून अभ्यास होतो हे चुकीचं आहे, असं माझं मत आहे. माझे वडील म्हणायचे मी इंजिनियर झालो पाहिजे, पण मला आवड संगीताची, गायनाची. हे आपले सरांनी, देशमुख सरांनी ओळखलं व तसे प्राथमिक शिक्षण, संगीताचे धडे मला मिळाले व हा संगीतकार जन्माला आला. देशात परदेशात कितीतरी कार्यक्रम झाले, पण एडगावचे नाव घेण्यास कधीही विसरलो नाही. अनेक चित्रपटांना मी संगीत दिलं, अनेक पुरस्कार मिळाले. हे सगळं या मातीचं वैशिष्ट्य आहे. कारण याच मातीत मी संगीत शिकलो. माझी आवड बघून मला प्रेरणा व प्रोत्साहन मिळाले. असे मनोरंजनातून शिक्षण देणारी, वर्तनातून परिवर्तन करणारी ही माझी शाळा मी कधीही विसरू शकत नाही. मी पसाय दानाने कार्यक्रमाची सांगता करतो. ऋत्विक, मनोज कुमार आणि गौरा यांच्या लाल दिव्याच्या गाड्या परतीच्या प्रवासाला निघाल्या तेव्हा गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन. लोकशाहिरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे. चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया. जास्तीत जास्त शेअर करूया. पुन्हा एकदा धन्यवाद.